बटाट्यामध्ये फक्त ही गोष्ट मिसळा, तुमच्या घरातील पूर्ण मच्छर, माशा, पाली, कॉकरोच, उंदीर कायमचे निघून जातील. कोणत्याही केमिकल किंवा औषधाचा वापर न करता एकदा करून बघा आणि याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की हे असे किडे आपल्या घरामध्ये आले की खूप जास्त त्रास होतो, रोगराई पसरते. त्यामुळे यांना वेळीच घालवणं खूप जास्त गरजेचं आहे, तेही कोणत्याही केमिकलशिवाय. तर त्यासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण एक केमिकलयुक्त मिश्रण बनवणार आहोत. ते आपल्याला नुकसानकारक नसेल, पण आपल्या घरातील जे किडे आहेत, जे अनावश्यक जीवजंतू आहेत, त्यांना घालवण्यासाठी 100% आपल्याला रिझल्ट मिळेल. तर यासाठी बघा, बटाटा कोणता वापरायचा, रेग्युलरचा बटाटा वापरायचा नाही. रेग्युलरचा बटाटा जर तुम्ही बघितला तर आतमधून थोडासा असा पांढरट पिवळसर तो असतो, पण हा बटाटा तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर हा बटाटा पिवळा पडलेला आहे. त्यासोबतच तुमच्याकडे हिरवा बटाटा असेल, म्हणजे आतमध्ये हिरवं किंवा वरचा भाग हिरवट असेल, तर तो बटाटा वापरायचा. जास्त पिवळा किंवा जास्त हिरवा झालेला बटाटा वापरायचा आहे. कारण की यामध्ये असे काही पदार्थ तयार होतात, असे काही घटक निर्माण होतात की त्यामुळे आपल्या घरातील हे किडे आपल्याला घालवण्यासाठी किंवा जे अनावश्यक जीवजंतू आहेत ते घालवण्यासाठी मदत होते. तर हा बटाटा मी काल भाजी करत होते तर मला दिसला म्हणून मी साईडला ठेवलं. बाकी तुम्ही जर रेग्युलरचा बटाट्यामध्ये शोधत असाल तर वरून हिरवट दिसेलच आणि थोडासा लूज, खूप दिवसाचा बटाटा लूज पडलेला, तो बटाटा पिवळसर झालेला असतो, तो वापरला तरी चालतो. असा बटाटा आपल्याला योग्य निवडायचा आहे. त्यानंतर इथे बटाटा घ्यायचा, त्याला खिसून घ्यायचं. मिश्रण किती कमी जास्त बनवायचं तुमच्यानुसार आहे. मी अर्धा बटाटा खिसून घेतला. खिसलेला पूर्ण भाग आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आहे. 1 ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्येच आपण हे बटाट्याचा किस टाकणार आहोत आणि त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता बघा, यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेजपत्त्याची फ्रेश ताजी पानं, ज्यामधून चांगला वास येत असेल. अगदी यामध्ये वास नसेल तर काहीच फायदा होत नाही. त्यामुळे वास असलेली पानं 4-5 घ्यायची, त्याला बारीक असं तोडायचं किंवा कट केलं तरी चालतं आणि ती आपल्याला सरळ या पाण्यामध्ये टाकायची आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, बटाटा कोणता घेतात ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी बटाटे 2-3 तुम्हाला सांगितले, ते वापरू शकता. यानंतर आपल्याला अद्रक लागणार आहे. आल्याचा एक तुकडा मी घेतला, त्याला खिसून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं आलं टाकायचं, अशा प्रकारे चांगलं खिसून यामध्ये. आणि बऱ्याच वेळा काय होतं घरगुती उपाय खूप जास्त फायदेशीर ठरतात, पण पूर्ण प्रोसेस जाणून घेणं गरजेचं असतं. आपण घाई गडबड करतो, प्रोसेस पुढे पुढे करून व्हिडिओ बघतो आणि त्यामुळे एखादी स्टेप मिस होते. तर अशी चूक करू नका, कारण की घरामधील हे अनावश्यक जीवजंतू घालवणं खूप गरजेचं आहे. तेही केमिकल फ्री, म्हणजे घरामध्ये एक वस्तू बनवून पैसे तर जाणारच नाही, त्यामुळे आपल्याला याचा फायदाच होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मिरची. लाल मिरची मी घेतलेली आहे. तिखट खूप आहे म्हणून मी ही घेतली. तुमच्याकडे मिरची पावडर तिखट असेल ते घ्या, हिरवी मिरची असेल तिखट ती घ्या. जे असेल फक्त तिखट असलं पाहिजे. एखादा मसाला जरी तुमच्याकडे असेल तिखट, तर तो देखील तुम्ही वापरू शकता. आता याला बारीक असं कट करायचं. कट करून तर हे मिश्रण चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा. पण कांदा इथे आपल्याला म्हणजे आतमधील भाग वापरायचा नाही, तर कांद्याचा पाचोळा आपल्याला वापरायचा आहे. तो ओला पाचोळा असो किंवा वाळलेला पाचोळा असो, तुम्ही घेऊ शकता. 2 कांद्याचा पाचोळा मी काढणार आहे. बाकी तुमच्याकडे लसणाचा पाचोळा असेल तर दोन्ही अर्धा करून जरी टाकलं तरी चालतं, किंवा दोन्हीपैकी एक जरी वापरलं तरी चालतं. आता कांदाच का वापरायचा, कारण की कांद्याचा तुम्ही बघितलं असेल, कट करून ठेवलं, जेवढा जास्त वेळ जाईल तेवढे ते उग्र वास त्याचा येतो आणि तो वास अजूनच स्ट्रॉंग होत जातो. सहसा तो वास जात नाही. तर यासाठीच आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे. कांद्याचा पाचोळा बघा मी अशा प्रकारे काढत आहे. आणि म्हणजे जसं आता कांद्याचा तुमच्याकडे पाचोळा नसेलच एखाद्या वेळेस किंवा लसणाचा, तर कांदा खिसून अर्धा यामध्ये टाका, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. तर हे असे ऑप्शन दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही याला आत्ताच बनवू शकता. असं नको व्हायला की एखादी गोष्ट नाही म्हणून तुम्ही त्याला बनवत नाहीत. आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. कांद्याचा पाचोळा देखील मी पातेल्यात टाकला, त्याला मिक्स करून घेतलं. लिंबू घेतलं, अर्ध लिंबू पिळून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. साली सगट मी यामध्ये टाकणार आहे, कारण की साल देखील आपल्याला इथे म्हणजे त्यामध्ये देखील भरपूर असा आपल्याला फायदा होतोच. कट करून साल टाकली तरी चालतं. आता इथे
तुम्ही बघतच असाल अगदी कोणतंच असं हार्ड केमिकल किंवा घरामध्ये एखादी वस्तू मिळत नाही असं काहीच नाही. घरामध्ये सहज मिळणाऱ्याच गोष्टी मी यामध्ये वापरलेल्या आहेत आणि खूप म्हणजे तुम्हाला याचा फायदा देखील होणार आहे. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक मोठा चमचा भरून मीठ. खडी मीठ असेल, मोठं मीठ, साधं मीठ, कोणतंही मीठ तुम्ही घेऊ शकता. यामध्ये टाकायचं मीठ, त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये टाकायचा आपल्याला खायचा सोडा. 1 चमचाभर खायचा सोडा मी घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा. इनो असेल किंवा बेकिंग पावडर असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं. याला ना म्हणजे आपल्याला रिॲक्शन यामध्ये आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, त्यामुळे ना खायचा सोडा टाकायचा. चांगलं व्यवस्थित याला ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. यामध्ये खायचा सोडा आणि लिंबू टाकलेला आहे, तर हे थोडंसं असं फेसाळ्यासारखं होतं, बबल्स आल्यासारखे होतात. आणि त्यानंतर ना आपल्याला इथे बघा चांगलं याला हलवून घेतल्यानंतर ना लागणार आहे खूप महत्त्वाची गोष्ट, म्हणजे याला हलवून तर घ्यायचंच, कारण की एखादी जसं खायचा सोडा किंवा मीठ इकडे तिकडे राहायला नको. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ना हे झाकून ठेवायचं आहे. झाकून यासाठी याला अजूनच यामध्ये एक रिॲक्शन क्रिएट होण्यासाठी किंवा यामध्ये आपण जी प्रोसेस केलेली आहे ती अजून स्ट्रॉंग होण्यासाठी याला झाकून ठेवायचं. सगळ्या वस्तू पाण्यामध्ये चांगल्या भिजल्या पाहिजेत, मुरल्या पाहिजेत. 2 पद्धती आहे, तुमच्याकडे वेळ असेल तर याला 2-3 तास झाकून ठेवा किंवा रात्रभर झाकून ठेवलं आणि सकाळी वापरलं तरी चालतं. वेळ नसेलच अजिबात तर याला गॅसवरती गरम होऊ द्यायचं, उकळू द्यायचं चांगलं आणि तुम्ही याला इन्स्टंट वापरू शकता. असं 2 पद्धती आहेत, तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार वापरू शकता. मी याला ना 2-3 तास असं ठेवलं होतं याला म्हणजे सेट होण्यासाठी झाकून आणि त्यानंतर याला गाळून घेतलं. आता ना या पाण्याचा असा उग्र वास येत आहे. आपल्याला तो जास्त काही एवढा असं नाही की खूप जास्त घाण वास येत आहे, असा वास येत नाही, कारण की यामध्ये आपण लिंबू, खायचा सोडा हे पण गोष्टी टाकलेल्या आहेत, त्यामुळे तो वास म्हणजे मला तरी हा चांगलाच वाटत आहे. पण काही दिवसानंतर थोडासा हा वास उग्र होतो आणि त्यामुळेच आपल्या घरातील जीवजंतू जसं की उंदीर, पाल, मच्छर, माशा, कॉकरोच हे घालवण्यासाठी मदत होते. इथे मी याला स्प्रे बॉटलमध्ये भरत आहे. स्प्रे बॉटलमध्ये यासाठी की वापरायला थोडं सोपं जातं आणि त्यासोबतच इथे तुम्ही अजून एका पद्धतीने याला वापरू शकता, ते म्हणजे की कापूस घेऊ शकता किंवा टिश्यू पेपर घेऊ शकता. ते आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करायचे, या लिक्विडमध्ये भिजवायचे आणि ते घराच्या कानाकोपऱ्यात ठेवून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता किंवा सरळ स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्प्रे करायचा. म्हणजे बघा आता ना भिंतीवरती डायरेक्ट कलरवरती करू नका. थोडंसं जसं कलर तुम्ही या पाण्याचा बघितला थोडा डल आहे, कलर भिंतीला लागू शकतो, पण अशा ठिकाणी स्प्रे करायचं जिथे तो भाग आपण नंतर पुसून घेऊ शकतो. जर वाटलंच की डाग झालेला आहे, तसं तर काही स्ट्रॉंग डाग होत नाही. आता यानंतर ना घरामध्ये जसं ओपन एरिया आहे, बाल्कनी किंवा काही जसं खिडकी, दरवाजे, गार्डनिंग आहे आणि त्यासोबतच काही झाड प्लांट लावलेले आहेत, तर तिथे देखील आपल्याला स्प्रे करायचा आहे. मच्छर तिथून येतात, उंदीर येण्याच्या काही जागा असतात, घरामध्ये कॉकरोच कुठे कुठे लपलेले असतात, त्या ठिकाणी आपल्याला याचा स्प्रे करायचा आहे. किचनमध्ये कुठे अडगळीचं सामान ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आणि स्प्रे करून रात्रभरासाठी याला ठेवायचं. सकाळी तुम्हाला याचा विजिबल रिझल्ट मिळेल. नक्की ट्राय करा आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी लवकरच उत्तर देईल. तसं तर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील असंच मी यामध्ये माहिती दिलेली आहे. तरी पण काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.